पत्रकार संघात येऊन समाजाच्या अनेक विषयाला वाचा फोडलेले आहे. आमदार म्हणून मला वाटतं की आज पहिल्यांदा सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयात येत आहे. त्याबद्दल सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं आम्ही सर्व पत्रकार त्यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आमदार गोपीचंद्र पडळकर साहेब गेल्या महिनाभरापासून बहुजनांच्या विविध प्रश्नासंदर्भात राज्यात ठिकठिकाणी मुंबई मोर्चाचं आयोजन करून समाज नागरिक करण्याचा आणि सगळ्यांना काम करत आहेत. मी पत्रकार संघाचे सरचिटणीस समाधान वाघमोडे यांना विनंती करतो की त्यांनी मी अधिक वेळ न घेता त्यांना आश्वासन देतो या ठिकाणी सांगण्याचा. सोलापूर शहरातील सर्व पत्रकारांना माझा नमस्कार. आवाज येत नाही? जरा आवाज वाढव. महाराष्ट्रामध्ये हे महाविकास आघाडीचं सरकार गेल्या 1.5 वर्षापासून आल्यापासून महाराष्ट्रामधील सामाजिक तेढ कशी निर्माण होईल, समाजामध्ये वाद कसे निर्माण होतील याचं नियोजनबद्ध कार्य राज्य सरकारच्या वतीनं चालू आहे. महाराष्ट्रातील काही मुठभर लोक बहुजनांचा वापर करून मनमानी सत्ता राबवत आहेत. बहुसंख्य बहुजनातील मुलांना जागं होऊ द्यायचं नाही, त्यांना दाबून ठेवायचं. ते जर जागे झाले तर आपले धाबे दणानतील. ते जर जागे झाले तर आपल्या मुलांना, पुतण्याला, मुलींना, नातवांना कॅबिनेट मंत्री करता येणार नाही. आणि म्हणून या ना त्या मार्गानं ओबीसींना दिलेलं संविधानिक जे अधिकार आहेत ते अधिकार हिसकावून घेण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. त्याचाच भाग म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या बाबतीमध्ये जी 50% वरच्या आरक्षणासाठी याचिका दाखल होती आणि त्या याचिकेमध्ये सुप्रीम कोर्टानं कधीही सेन्सस डेटा द्या असं म्हटलेलं नसताना सुद्धा राज्यातील मंत्री वारंवार केंद्र सरकार सेन्ससचा डेटा देत नाही अशा पद्धतीच्या वावड्या उठवत आहे. ओबीसींच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मुळामध्ये सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला सांगितलं होतं की तुम्ही इम्पेरिकल डेटा ओबीसींच्या आरक्षणामध्ये जस्टिफाय करा, परंतु राज्य सरकार त्याच्याकडं कानाडोळा करत होतं. राज्य सरकार फक्त अडचण काही निर्माण झाली तर त्याच्यात केंद्राचं नाव घ्यायचं. त्यांनी केंद्राने दिलेल्या सूचनाच वाचल्या नाहीत. सुप्रीम कोर्टानं जेव्हा 15 महिन्यापूर्वी 2019च्या डिसेंबर महिन्यापूर्वी राज्य सरकारला सांगितलं होतं की तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुम्ही इम्पेरिकल डाटा इथं सादर करा, परंतु राज्य सरकारनं मागासवर्ग आयोगच गठीत केला नसल्यामुळं मागासवर्ग आयोग 15 महिने यांना गठीतच करता आला नाही आणि त्यामुळं महाराष्ट्रातील ओबीसींचा यांनी सॅम्पल सर्वे घेतला नाही आणि जे व्हायचं ते झालं. 15 महिन्यामध्ये 8 तारखा झाल्या आणि 8 तारखेमध्ये प्रत्येक तारखेला पुढील तारीख द्या, पुढील तारीख द्या, पुढील तारीख द्या, याच्या पलीकडं राज्य सरकारनं भूमिका मांडली नाही. ओबीसीमध्ये या महाराष्ट्रामध्ये 346 जातींचा समावेश आहे. जवळजवळ 60% असणाऱ्या बहुसंख्य समाजावरती अन्याय करण्याचं धोरण हे राज्य सरकारचं राहिलेलं आहे. इम्पेरिकल डाटा म्हणजे काय आहे तर इम्पेरिकल डाटा म्हणजे राज्यातील लोकसंख्येच्या नुसार जातनिहाय प्रतिनिधित्व काय आहे त्याचा संशोधन राज्य मागास आयोगाच्या माध्यमातून राज्य सरकारनं वेगवेगळ्या एजन्सी नेमून करायला पाहिजे होतं. परंतु वारंवार
केंद्र सरकारकडे बोट दाखवायची सवय या राज्य सरकारला लागल्यामुळं ते नेहमी सेन्सेस डेटाचा विषय घेत आहेत. सेन्सेस डेटा हा लोकसंख्या आणि आर्थिक स्तर त्याच्यावरती राजकीय आरक्षण ठरवलं जाणार नाही. आणि 2011ला जेव्हा या देशामध्ये जातनिहाय जनगणना झाली आणि 2013ला जेव्हा राज्यांचा विषय आला की आम्हाला हा सेन्सस डेटा द्या, तेव्हा तत्कालीन सरकारनं सांगितलं होतं की या डेटामध्ये प्रचंड त्रुटी आहेत, त्यामुळं राज्यांना हा देता येणार नाही. असं असताना सुद्धा ओबीसींच्या राजकीय आरक्षणामध्ये यांनी जाणून बुजून दुर्लक्ष केलं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसचा डीएनएच बहुजन द्वेष्टा आहे, बहुजनांच्या विरोधातला आहे. म्हणूनच काँग्रेसच्या आमदारांचा मुलगा आणि काँग्रेसचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष यांनी ही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केलेली आहे. जर काँग्रेसचे सक्रिय पदाधिकारी, सक्रिय सभासद महाराष्ट्रातील ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात यावं अशा पद्धतीची याचिका जर सुप्रीम कोर्टात दाखल करत असतील तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले कुठल्या तोंडानं ओबीसींच्या बाजूनं लोकांच्या मध्ये बोलतायत? ओबीसींची बाजू ते कोणत्या तोंडानं मांडतायत? त्यांचेच पदाधिकारी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करतायत. सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका दाखल केली होती त्यामध्ये नागपूर, भंडारा, अकोला, वाशिम आणि गोंदिया या 5 जिल्हा परिषदमध्ये 50% वर आरक्षण गेलंय असं याचिकाकर्त्याचं म्हणणं होतं. 50% वरचं आरक्षणाची याचिका असताना या राज्यामधल्या जवळजवळ 95% जिल्ह्यामध्ये ते आरक्षण 50% आतलं आरक्षण आहे. आणि मग 50% आतलं आरक्षण कसं काय गेलं याच्यावरती राज्य सरकारमधल्या लोकांनी का भूमिका स्पष्ट केली नाही? याचिका तर 50% वरचं आरक्षणावरती सुप्रीम कोर्टानं न्याय द्यावा अशा पद्धतीची असताना राज्य सरकारच्या या नाकर्तेपणामुळं सुप्रीम कोर्टाच्या जेव्हा ही गोष्ट लक्षात आली की महाराष्ट्र सरकार ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या बाबतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या गंभीर नाही आहे आणि ते संपूर्ण आरक्षण त्यांनी रद्द करून टाकलं. म्हणून आमची मागणी अशी आहे की राज्य सरकारनं राज्य मागासवर्ग आयोगाची आता निर्मिती केलेली आहे. त्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाची 15 महिने निर्मिती केली नव्हती. इम्पेरिकल डेटा तयार केला नाही. तो इम्पेरिकल डेटा त्याचा कंप्लायन्स रिपोर्ट त्यांनी सादर केला नाही आणि नुसतं फक्त उठाठेवी करायच्या, मीडियातून बोलायचं, नुसती स्टेटमेंट करायची. रोज काही माणसं त्यांनी नेमलेली आहेत की सकाळी पहिल्यांदा केंद्र सरकारच्या विरोधामध्ये बोलायचं. कुठलाही विषय आला तर केंद्राने केला, कुठलाही विषय केंद्राने केला. मग पदोन्नतीचा कायदा कुणी रद्द केला? केंद्राने केला का? 2004चा पदोन्नतीचा जो कायदा आहे तो महाराष्ट्रातील SC, ST, भटके विमुक्त, भटक्या जमाती आणि विशेष मागास यांना 33% आरक्षण देणारा कायदा होता. तो कायदा अजित पवारांच्या नेतृत्वाखाली जे मंत्र्यांची उपसमिती गठीत केली होती आणि त्या मंत्र्यांच्या उपसमितीमध्ये अनेक मान्यवर मंत्री होते आणि मग तो का रद्द झाला? त्यामध्ये काय केंद्राने केलं का? म्हणजे तुम्हीची भूमिका अन्यायग्रस्त असताना फक्त केंद्रावरती बोट दाखवायचं. तर आपल्या माध्यमातून राज्य सरकारकडे आमची इतकीच मागणी आहे की राज्य मागास आयोग तुम्ही आता गठीत केलाय तर लवकरात लवकर वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ओबीसींचा जातनिहाय त्यांना लोकप्रतिनिधित्व किती दिलेलं आहे त्याचा तुम्ही सर्वे करा, त्याचा इम्पेरिकल डेटा तयार करून सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करा. आणि जोपर्यंत सुप्रीम कोर्ट महाराष्ट्रातील ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेमधील राजकीय आरक्षण पुनर्प्रस्थापित करत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी हे ओबीसींच्या बाजूने संघर्ष करत राहणार. नाही, सुप्रीम कोर्टानं 2019च्या डिसेंबर महिन्यामध्येच राज्य सरकारला सांगितलं होतं. हे सरकार नोव्हेंबर महिन्यामध्ये अस्तित्वात आलं आणि 12व्या महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं की तुम्ही हा इम्पेरिकल डेटा तयार करून ओबीसींच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये जस्टिफाय करा. परंतु राज्य सरकारनं 15 महिने या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. जर 346 जातींचा इतका मोठा राजकीय प्रतिनिधीचा विषय असताना सुद्धा राज्य सरकार त्या बाबतीत गंभीर राहिलेलं नाही. हे बघा, मी गेल्या मागच्या 15 दिवसापूर्वी पांडुरंगाचं दर्शन घेऊन महाराष्ट्रातील घोंगडी बैठकांचं नियोजन केलेलं आहे. आणि घोंगडी बैठकाचा माझा हेतू हा एक आहे, तो स्वच्छ आहे, स्पष्ट आहे, निरपेक्ष आहे.
तो राजकारण विरहित आहे. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीचा लोकप्रतिनिधी म्हणून या बैठका घेत नसून गेले वर्षभर मी सगळी परिस्थिती महाराष्ट्रातली बघितली की कोरोनाची वैश्विक महामारी आल्याच्या नंतर अनेक लोकांना मागच्या लॉकडाऊनमध्ये त्यांनी सरकारला मदत केली, सरकारनं सूचना केल्या, आदेश केले, डॉक्टरांचे सल्ले ऐकून घेऊन घरामध्ये बसले, उपाशी लोक राहिली, राज्य सरकारनं मदत केली नाही. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा तीच परिस्थिती निर्माण झाली आणि मग विचार केला ही लोक कोण आहेत, तर छोट्या छोट्या घटकातली लोक आहेत. मंदिर बंद झालं, कोण उपाशी आहे, डवरी उपाशी आहे, गडसी उपाशी आहे, गोसावी उपाशी आहे, पुजारी उपाशी आहे, तिथला गुरव उपासी आहे, तिथला नारळ विक्रेता उपासी आहे, त्याचं कुंकू हळद कुंकू विकणारा तिथला उपासी आहे, पेढे विक्रेता उपासी आहे. शहरामध्ये गेलं तर पानपट्टीवाले आहेत, वडापाववाले आहेत, रिक्षावाले आहेत, टॅक्सीवाले आहेत, हे छोट्या छोट्या घटकातली लोक आहेत, बहुसंख्य बहुजनातली लोक आहेत. म्हणून मी विचार केला की महाराष्ट्रातल्या त्या लोकांच्यापर्यंत आपण जाऊ की ज्यांची संख्या कमी आहे. 1 लाख महाराष्ट्रात संख्या आहे, 2 लाख आहे, 5 लाख आहे, 10 लाख आहे, त्यांचा लोकप्रतिनिधी नाही, त्यांना विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये त्यांना लोकप्रतिनिधित्व मिळालं नाही, त्यांचे विषय कुणी समजून घेतले नाहीत, त्यांचे विषय कुणी मांडले नाहीत. म्हणून या 346 ओबीसींच्या जाती आहेत, त्यातल्या सगळ्यात जास्तीत जास्त जातीपर्यंत जाणं, त्यांची अडचणी समजून घेणं. आणि मला खूप आनंद आहे या गोष्टीचा की मी ज्या ज्या समाजाला भेटलो त्या समाजाचं म्हणणं असं होतं की लोकप्रतिनिधी म्हणून कोणतरी आमच्या पहिल्यांदा दारात आलंय. ही काही निवडणुकीचा काळ नाही, कुठला काळ नाही, सगळ्या लोकांच्यापर्यंत जातोय. आणि या गोंगडी बैठका ह्या ज्या उपेक्षित लोक आहेत, जे अपमानित लोक आहेत, ज्यांना सन्मान मिळाला नाही, ज्यांना राजकीय प्रतिनिधित्व मिळालं नाही, अशा सगळ्या लोकांना भेटण्याचा हा माझा कार्यक्रम आहे. त्यामध्ये हे सगळे 346 जाती आहेत. हे बघा, जर तुम्ही मागच्या सरकारची यादी काढली 2009 आणि 2014 आणि 2014 ते 2019 ची मंत्र्यांची यादी काढली आणि तिथून पुढे 2019च्या मंत्र्यांची काढली तर नेमकं जातीमध्ये कोण आहे लक्षात येईल. राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार करायचा म्हटलं त्या पक्षामध्ये माननीय खडसे साहेब काम करत आहेत. 2007 ते 2019 भारतीय जनता पार्टी शिवसेना माहिती होतं तेव्हा रस्त्यावरती कोण लढत होता, धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते. हे कोण आहेत, ओबीसी आहेत. रस्त्या प्रेस कोण घेत होता, जितेंद्र आव्हाड, हे कोण आहेत, ओबीसी आहेत. प्रेस मध्ये कोण बोलत होता, नवाब मलिक, हे कोण आहेत, छोट्या घटकातले आहेत. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर शिवस्वराज यात्रा राज्यामध्ये कुणी काढली, माननीय खासदार अमोल कोल्हे, बरोबर का, हे ओबीसी घटकातले आहेत. तेव्हा या पवारांच्या नात्यातलं गोत्यातलं कोणी पार्टीच्या विरोधात बोलत होतं का, नव्हतं बोलत, कारण नोटीसच्या भ्यानं ते धडाधडा रडत होती लोक. पण जेव्हा हे विश्वासघातानं सरकार आलं, जेव्हा सत्ता स्थापन करायची वेळ आली, तेव्हा उपमुख्यमंत्री म्हणून पुतण्या का पुढे आला, तेव्हा धनंजय मुंडे का आला नाही, तेव्हा प्रदेशाचे अध्यक्ष म्हणून जयंत पाटील का पुढे आले, तेव्हा अमोल कोल्हे का पुढे आले नाहीत, त्यांच्याकडेच का जलसंपदा खाता आलं, गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख नात्यातलेच कसे काय पुढे आले, तिथं जितेंद्र आव्हाडांचं का नाव आलं नाही, तिथं नवाब मलिकांचं का नाव आलं नाही, तिथं ज्येष्ठ नेते छगन भुजबळांचं नाव का आलं नाही. अरे तुमचं बोलणं एक आणि करणं एक आहे. भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांची यादी काढली तर त्या मंत्रिमंडळामध्ये माननीय खडसे साहेबांना सर्वात जास्तीची पदं होती. त्यांची काही अडचण निर्माण झाली, त्यांनी राजीनामा दिला, त्यात पार्टीचा दोष काय. माननीय पंकजाताई त्या मंत्रिमंडळामध्ये होत्या, बावनकुळे साहेब होते, राम शिंदे होते, महादेवरावजी जानकर होते, आपले सोलापूरचे विजयरावजी देशमुख साहेब होते, कितीतरी नावं मी सांगू शकतो. म्हणजे ओबीसीच्या बाबतीमध्ये सर्वात जास्तीचा न्याय हा भारतीय जनता पार्टीनं दिलाय. भारतीय जनता पार्टीमध्ये ओबीसीचे सर्वात जास्त आमदार आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वात जास्त मराठा समाजाचे आमदार आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वात जास्त मायनर ओबीसीचे आमदार आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये एससी समाजाचे सगळ्यात जास्त आमदार आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये एसटी समूहाचे सगळ्यात जास्त आमदार आहेत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये महिला या सगळ्यात जास्त आमदार आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नावानं बोंब मारायची आणि खरा जातीवाद पेरायचा ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या बंद करावं. आणि मी आज ही भूमिका त्याच्यावरती त्यांनी महाराष्ट्राला काय असेल ते उत्तर द्यावं. फक्त आश्वासन देते की निधी एवढे जाहीर करू आणि
हे बघा, अहिल्यादेवी यांचं नाव सोलापूर विद्यापीठाला द्यावं हे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार स्थापनापासूनची मागणी होती. अनेक आंदोलन, अनेक झाले, जेलबंद झाले, मोठी पावसात सभा झाली, तुम्ही त्या मिटिंगला असाल, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेसला अहिल्यादेवींचं नाव दिलं नाही, त्याची भूमिका नव्हती. अहिल्यादेवींच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये प्रचंड आकस आहे. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या सरकारनं जेव्हा आम्ही आंदोलन राज्यभर केलं तेव्हा त्यांनी अहिल्यादेवींचं नाव दिलं. हेच मुळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसला न पटणारी गोष्ट आहे. सोलापूर विद्यापीठामध्ये ज्या डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे ते राज्य सरकारनं त्वरित करायला पाहिजे. पुतळ्याच्या बाबतीत सुद्धा वारंवार बातम्या येतात, त्यांचा नातू मध्ये लुडबुड करतो, मध्येच येऊन मिटिंग घेतो, व्हिडिओ कॉन्फरन्स करतो, कुठेतरी मंत्र्याला निवेदन देतो आणि ट्विट करतो. आता ह्या उचापती का करायच्या? तुम्ही मागच्या 6 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की आम्ही 1.5 कोटी रुपये मंजूर केले. अहिल्यादेवींची जयंती आली 31 तारखेला, तेव्हाही त्या नातवानं काहीतरी पोस्टर बॉयनं लॉन्च केलं होतं की आम्ही एवढे एवढे पैसे दिले. गेले कुठं? म्हणजे यांचं सगळं या महापुरुषांच्या विरोधातलं काम चालू आहे. आताही माझी त्यांच्याकडे हीच मागणी आहे की अहिल्यादेवी विद्यापीठामध्ये ज्या जास्तीत जास्त सुविधा करणं गरजेचं आहे त्या राज्य सरकारनं करायला पाहिजे. हे बघा, या महाराष्ट्रामध्ये 150 घराणी अशी आहेत ती फार प्रचंड सुसंस्कृत आहेत. त्यांचे हे अतिसंस्कृतपणा या महाराष्ट्राला गेल्या 70 वर्षापासून लुटतोय. या सगळ्यांचे आजोबा सुसंस्कृत, ह्यांचे बाप सुसंस्कृत, हे सगळे सुसंस्कृत, ह्यांची सगळी सुसंस्कृत आणि आम्ही असुसंस्कृत. म्हणजे आम्ही काय बोलायला गेलं का सुसंस्कृतपणा नाही. अरे मी एका शिक्षकाचा मुलगा आहे, मला काय बोलावं काय नाही बोलावं नक्कीपणे कळतं ना. आणि त्यामुळं मला कोणी शिकवायची गरज नाही. मी ज्या संस्कारातून पुढं आलोय तो संस्कार मी पुढं नेईन आणि जे तुमचं जे उघडं करायचं आहे त्यामध्ये उघडं करणार. तुम्हाला उघडं केलं का मग सुसंस्कृतपणा नाही, हे असंस्कृतपणा आहे. हे जे सगळं थोतांड चालू आहे राज्यभरात, ह्या सगळ्यांची दुकानं बंद करण्यासाठीच आम्हाला बोलावं लागतंय आणि पुढे आम्ही बोलत राहणार आहे. कोण मी पवार मोठे आहेत मी स्वतः मानत नाही, त्यांना कोण मानत असतील तर त्याचं मला देणं घेणं नाही आहे. 3.5 जिल्ह्याचा स्वामी आणि ज्यांचे 3 खासदार आहेत त्यांना मोठं कोण मानणार? तुम्ही कोण मानत असाल तर त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही आहे. हे लोकशाही आहे. या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही सर्वात मोठी पार्टी आहे आणि माझं काम आहे या राज्यातल्या सगळ्या ओबीसींच्या बाबतीत लोकांच्या पर्यंत जाणं. मी कुठं म्हणतोय मला ओबीसीचा नेता म्हणा, मी कार्यकर्ता म्हणून लोकांच्या मध्ये. असं काही नाही आहे. जे काही त्यांचं चुकतंय त्याच्यावरती आम्ही बोलत राहणार. जर कोण बोललं नसेल तर त्यात माझा दोष काय आहे? मी या विषयावरती नेहमी बोलत राहणार. त्यांनी उत्तर देऊ द्या ना. मी मुद्द्यावरती बोलतो, मी त्यांना टीका करतोय म्हणजे प्रत्येक मुद्दा घेऊन मी त्यांना बोलतोय. आज अजित पवारांनी पदोन्नतीचा कायदा रद्द का केला मी मानतोय. का पवार याच्यावरती बोलत नाहीत? काय हे संविधान तुमच्या घरात लिहिलंय? हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानातून अधिकार दिलेले आहेत, ते तुम्ही सत्तेच्या जीवावर मोडून काढणार आहे का? का तुम्ही याच्यावरती बोलत नाही? का आमच्या यशवंतराव होळकरांचं जन्मगाव वापगाव आहे, तो किल्ला आहे, तो रयत शिक्षण संस्थेनं लाटलाय. मी म्हणतोय तुम्ही परत द्या, तुम्ही फुकट लाटलाय. का त्याच्यावरती बोलत नाही? मी मुद्द्यावरती बोलतोय. पवारांच्या कार्यकर्त्यांनी मुद्द्यावरती उत्तर द्यावं, त्यांच्या घरातल्या लोकांनी मुद्द्यावरती उत्तर द्यावं. ही चर्चा चालू आहे, विचाराची देवाणघेवाण आहे. त्यामुळं बोलत राहणार आम्ही. नव्या व्यवस्थेमधले राजा आहेत असं जर काय प्रत्यक्ष म्हणत असाल तर तेच राजे मोदींना भेटण्यासाठी जे तुमचे नेते आहेत मोदींना भेटण्यासाठी खास वेळ देतात, मोदी त्यांना वेळ देतात, त्यांचे कार्यकर्ते नेते भेटतात. हे कुठेतरी असं वेगळं पण आहे असं वाटत नाही. लोकशाहीमध्ये कोणी कोणाला भेटू शकतं. लोकशाहीमध्ये आपल्या हे सगळं चालतं. काय विरोधी पक्षाच्या लोकांनी एकमेकांना भेटू नये असं काय का? सगळे एकमेकांना भेटतात. एकमेकांचे काही विषय असतील तर एकमेकांना बोलत राहतात. त्यामुळे भेटीगाठी तर कायम राहणार, पूर्वी राहिले पुढेही राहतील. त्यामुळे तो विषय फार महत्वाचा नाही. एक आहे प्रश्न यामध्ये की शरद पवार साहेबांनी तिसऱ्या आघाडीसाठीचा प्रयत्न केलेला आहे, त्यामध्ये काही दिवसांपूर्वी केले होते. या संदर्भात आपली काय भूमिका आहे किंवा आपण काय सांगता?
हे बघा, मी लहान असल्यापासून माननीय शरदचंद्र पवार साहेब हे गेल्या 30 वर्षापासूनचे भावी पंतप्रधान आहेत आणि त्यांच्या पुढच्या 30 वर्षाच्या भावी पंतप्रधान पदासाठी माझ्या मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. पण त्यांचे या राज्यामध्ये 3-4च खासदार आहेत, 3.5 जिल्ह्याच्या बाहेर त्यांची पार्टी नाही. असं असताना दिल्लीतलं मला राजकारण कळत नाही, पण कोंबड्याला काय वाटतं की मी ओरडल्याशिवाय, मी आरवल्याशिवाय उजाडतच नाही. असे काही कोंबडे दिल्लीमध्ये सगळे एकत्र आले होते. त्यांनी अनेक बैठका घेतल्या. पण माझं एवढंच म्हणणं आहे, दिल्लीचं राजकारण मला कळत नाही, पण यांचं असं झालेलं आहे, रात गेली हिशोबात, पोरग नाही नशिबात, अशी परिस्थिती ह्या लोकांची चालू आहे. त्यामुळं त्यांनी असाच दाबा धरून बसावं. पुढच्या लग्नात कधीतरी ससा यांना सापडेल, कधीतरी त्यांनी टपून बसावं, याबद्दल माझी काही हरकत नाही. अहो, माझा ओबीसीचा विषय. सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने मध्यस्थी करतायत, दोन्ही नेत्यांच्या मध्यस्थी असेल किंवा काही लोकांना म्हणजे काँग्रेस सारख्या पक्षाने टार्गेट करतायत. हे बघा, आता माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आमचा ओबीसीचा विषय आहे, हा इकडे तिकडे डायव्हर्ट होऊ दे नका. ओबीसीच्या विषयावरती संजय राऊत हे सातत्याने टार्गेट करतायत. काय कोणाला? अंतर्गत टार्गेट जे आहे किंवा राष्ट्रवादीला जवळ करणं, त्यांची मध्यस्थी करणं, मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या मध्यस्थी, आणि काँग्रेस असेल किंवा इतर लोकांना टार्गेट करणं, नक्की काय राऊतांचं चाललंय काय आता ते फार सिरियस घेण्यासारखं नाही. रोजच तुम्ही बघताय काय घडामोडी चाललेत आणि आता लोकांना त्या सगळ्या विषयामध्ये कुठला इंटरेस्ट राहिलेला नाही. लोकांना ही सगळ्या कोरोनाची परिस्थिती आहे, लोकांची उपासमार होते, या सगळ्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम जोरदार चालू आहे आणि आम्ही लोकांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळं लोकांच्या बरोबर आम्ही सोबत आहोत. त्यामुळे ह्यांचं रोज काय होतंय त्याच्यात आम्हाला फार इंटरेस्ट नाही. हे बघा, धनगर समाजाला आरक्षण द्या अशी मागणी नाही, धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा अशी मागणी आहे. आणि मागच्या सरकारच्या वेळेस आम्ही आंदोलन केलं होतं आणि तेव्हा माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर आमच्या समाजाचे नेते मंडळी यांची बैठक झाली, चर्चा झाली आणि त्यामध्ये आमची मागणी अशी होती की तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट द्या. राज्य सरकारनं आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला सर्टिफिकेट द्यायला तयार आहोत, पण आम्हाला काही अवधी पाहिजे. जसं मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीच्या सवलती जशाच्या तशा मराठा समाजाला दिल्या, कधीपर्यंत एससीबीसीचं आरक्षण लागू होईपर्यंत. आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला जोपर्यंत सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत आदिवासीच्या योजना जशाच्या तशा धनगर समाजाला आम्ही लागू करतो. आणि 10 पानाचा 22 योजनांचा GR त्या सरकारनं काढला. परत 2019च्या जुलैच्या अर्थसंकल्पामध्ये 1000 कोटी रुपये मंजूर केले. म्हणजे दरवर्षी जोपर्यंत सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत जे आदिवासींना ते धनगरांना. आणि उच्च न्यायालयामध्ये जी आमची याचिका दाखल आहे त्यामध्ये एक सरकारच्या वतीनं ॲफिडेव्हिट दाखल केलं की या राज्यामध्ये रचड झालंय असं आम्ही नेहमी म्हणायचो, ऐकायचो आमच्या वरिष्ठांच्या. पण आम्ही सगळे जे कागदपत्री पुरावे दिले त्यामध्ये राज्य सरकारनं मान्य केलं की या राज्यामध्ये धनगर नावाची जमात अस्तित्वात नसून आहे ते धनगर आहेत. आणि त्यांनी नुसतं म्हटलं नाही तर ते ॲफिडेव्हिट सादर केलं. परंतु नंतर हे सरकार गेलं, आम्हाला सर्टिफिकेट पण हे देत नाहीत. आणि राज्य सरकारनं जो निर्णय केलाय की जे आदिवासींना ते धनगरांना 1000 कोटी रुपये 2019-20 द्यायला पाहिजेत, त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश मिडियम शाळेमध्ये ॲडमिशन आहेत, सरकारनं त्याची फी भरायची आहे, वसतिगृहाची सोय करायची आहे प्रत्येक विभागीय ठिकाणी, त्याच्यासाठी पैसे मंजूर केले होते 100 कोटी रुपये. ज्या मुलांना वसतिगृहात ॲडमिशन मिळत नाही त्यांना प्रत्येकांना 48,000 रुपये, 52,000 रुपये आणि 58,000 रुपये, म्हणजे मुंबईला वेगळे, विभागीय ठिकाणी वेगळे आणि जिल्हा तालुक्याला वेगळे, ते पैसे द्यायचे होते. जे मेंढपाळ आमचे आहेत त्यांना 4 महिने पाऊस असतो, तिथं पुरण मिळत नाही, तर त्यांना चाऱ्यासाठी प्रत्येक मेंढक्याला महिन्याला 6,000 रुपये असे 24,000 रुपये द्यायचे, त्याची त्यामध्ये तरतूद केलेली आहे. जी मुलं MPSC करतायत त्यांना सारथीसारखं जे मुलांना सुविधा मिळत आहेत त्या सुविधा द्यायचं ठरलंय. पण हे राज्य सरकार त्याच्यावरती बोलायला तयार नाही. फक्त ते केंद्राकडे करायचं का राज्यात करायचं. आम्ही अरे म्हणतो तुम्ही करा, याच्यावरती निर्णय घ्या आणि आम्हाला जोपर्यंत सर्टिफिकेट देत नाही तोपर्यंत 1000 कोटी रुपये दरवर्षीचे द्या. 10,000 घरं बांधायचं त्यामध्ये प्रोव्हिजन आहे. म्हणजे फक्त आणि फक्त अन्याय करायचा असा उद्योग या सरकारचा चालू आहे. नेमकं पाडला असेल कोण अशी माहिती तुमच्यापर्यंत
नाही नाही याच्याविषयी मला माहिती नाही, पण आमची भारतीय जनता पार्टीची लोक सगळी त्या जी गरीब लोक आहेत ज्यांची घरं पाडलेली आहेत त्यांच्या बाजूने आहेत. आमच्या वरिष्ठ नेते मंडळींनी त्यांची भेट घेतलेली आहे, त्यांना मदत करायचा असतो. शेवटचा प्रश्न